मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला अंतरवाली सराटी येथे ते पुन्हा एकदा उपोषणासाठी बसले आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसण्याआधी त्यांनी काही अटी ठेवल्या आहे. सरकारने मराठा समाजाला लवकरात लवकर OBCमधून आरक्षण द्यावं अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे की निवडणुकीच्या काळामध्ये आमची तुम्हाला गरज भासते, आमदार खासदार सर्वांनाच. त्यामुळं आता आपण अडचणीत आहोत, तर आपल्या मदतीला कोण कोण येतं आहे हे देखील आपल्याला बघणं तितकंच गरजेचं आहे. आता आपल्याला कळेल की आपल्यासाठी मराठ्यांसाठी कोण योग्य आहे, कोण चुकीचं आहे, कोण बरोबर आहे, असं देखील आव्हान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. त्याचबरोबर जे प्रकाश आंबेडकर आहे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका देखील केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की जे सरकार जे सत्तेमध्ये आहे त्या सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी सत्तेत बसवलं आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे की आमचं आरक्षणाचा लढा आहे, आम्ही कोणत्याही राजकारणामध्ये पडत नाही, आमचं समाजकारण आहे, त्यामुळं या गोष्टीशी माझा काहीही संबंध नाही, असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्याचबरोबर उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. अजूनही सरकारकडून कोणतीही